नमस्कार मित्रांनो, आता आम्ही MIDCच्या 121 प्लॉट नंबर जवळ आहोत। इथे गाडी एक थांबलेली दिसते, मागे गाडीला दरवाजा आहे आणि ट्रान्सफॉर्मर आहे रस्त्यावर का आहे? कारण नेहमी प्रत्येक ट्रान्सफॉर्मर ही प्रॉपर्टी प्रत्येक प्लॉट धारकाच्या स्वतःच्या प्रेमाइसमध्ये पाहिजे, परंतु असे अनाधिकृत शेड पूर्णतः कव्हरअप करून कंपन्या आपली जागा पूर्ण व्याप्त करून घेते आणि नंतर आपले ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर लावते। काल इथे एक अघटित घटना घडली। भाऊ जरा पकडाल का मोबाईल? जरासा पकडा। हा पूर्ण नेकेड ट्रान्सफॉर्मर आहे, नेकेड ट्रान्सफॉर्मर, वायर नेकेड आहे। हा दरवाजा उघडला तो तिथे चिपकला गेला आणि माणूस डेथ झाली। सेफ्टी प्रिकॉशनमध्ये ट्रान्सफॉर्मर बॅरिगेट असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा 5 फुटापेक्षा उंच हायटेड पाहिजे। हा किती फुटावर आहे? एकदम 3.5-4 फुटावर ट्रान्सफॉर्मर दिसतो। दरवाजा उघडला, त्या माणसाला जाग्याला शॉक लागला आणि तो माणूस दगावला। आता ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची? MIDC प्रशासनाची जागा आहे। हे MIDCचे अधिकारी अविनाश गजानन संखे, यू आर द डेप्युटी इंजिनियर अँड बॉस। पहिली रिस्पॉन्सिबिलिटी तुमची येते। तुम्ही म्हणाल माझ्या नाही, माझ्यामधला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट वा MACB, तुम्ही पूर्ण MIDCचे मालक आहात, बॉस आहात। रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे। तुम्हाला दिसलं नाही का हा नेकेड ट्रान्सफॉर्मर आहे? भाऊ जरा तिकडे दाखवा बरं। तो ट्रान्सफॉर्मर पण तसाच बाहेर आहे आणि असे प्रत्येक ट्रान्सफॉर्मर MIDCमध्ये सगळे बाहेर आहेत। का बाहेर आहेत? रोड जो आहे हा 25 मीटरचा रोड आहे। 25 मीटरचा रोड हाच डिवायडरवाला असला पाहिजे। हे अतिक्रमण आहे। ह्या कंपन्यांनी शेड बांधून आपापल्या जागाप्रमाणे एक्वायर केलं आहे। हा कशाला पार्किंग? का आवश्यकता आहे? ड्रेनेज अंडरग्राऊंड घ्या, रोड डबल करा। आणि आपण कुठेही ट्रक टर्मिनल बनवलेलं नाही। गाड्या कुठे कोणी उभ्या करायच्या? ट्रक टर्मिनल तुम्ही एकच दाखवतात नेहमी, कुठला? तर स्टेशनजवळचा। त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ट्रक टर्मिनल नाही। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या आहेत। ह्या माणूस मेलेला आहे, त्याची संपूर्ण दायित्व MIDCचे ऑफिसर आणि MIDCच्या मध्ये असलेली MACB, ह्या सगळे तुम्ही तिघेही जबाबदार आहात। आणि म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? का नेकेड आहे हा बॅरिगेटवाला ट्रान्सफॉर्मर का नाही? आज हा माणूस जो मेला ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण? मग आम्ही तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? स्थिती बघा, टायरही फुटला, गाडी चांगल्यापैकी शॉक लागलेली आहे। म्हणजे आता हा किती KVची आहे मला माहिती नाही, पण मला वाटते 11 KV असणार 100%, 11 KV। बघा ही स्थिती, हे तुम्ही DO म्हणतात। हा DO काय टाकेल ना काय नाही, एखादी गाडी अशीच लागणार। तर हे असं चालत नाही। एवढ्या वर्षानंतर जर MIDCमध्ये डेव्हलपमेंट येत नसेल तर ही तुमची कुठेतरी फॅल्युरिटी आहे। पुढचा पण सेम ट्रान्सफॉर्मर बघा, या भाऊ तुम्हाला दाखवतो। ही गटार बघा, ह्याला गटार म्हणतात का? त्याच्यापेक्षा तर आम्ही ते जंगलामध्ये झिंगालाला करत होते ना जंगली लोक, ती उलट बरी। ही गटारीची स्थिती आहे का? गटारी सगळ्या अंडरग्राऊंड असल्या पाहिजे। ट्रान्सफॉर्मर बाहेर का? म्हणून ट्रान्सफॉर्मर बाहेर, अंडरग्राऊंड वायरी का नाही? केबल ट्रेंच बनवा। आता ह्या गोष्टी तुम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता आहे का? अख्ख्या MIDCची दूरदशा करून ठेवलेली आहे। आणि तुम्ही म्हणाल की मी आताच आलो, मी ताजा आलेलो आहे, नवीन जन्माला आलेलो आहे। आपण ज्या खुर्चीवर बसलात ती खुर्ची वर्षानुवर्षाची आहे आणि त्या खुर्चीमध्ये जो बसेल तो जिम्मेदार आहे। त्या नेकेड ट्रान्सफॉर्मरची रिस्पॉन्सिबिलिटी सगळी तुमची। ह्या वायरी नेकेड वायर कशाला बाहेर वायरी पाहिजे? आहे त्या पूर्ण अंडरग्राऊंड करा। तिथे माणूस एक धडक दिली तर मरणारच। तिथे ट्रान्सफॉर्मरला मेलेला आहे माणूस। आणि हे बघा, उद्या अर्थिंग आली तर काय होणार? अर्थिंग शॉक लागणारच आहे। ह्या अर्थिंगच्या प्लेट्स आहेत, पट्ट्या आहेत। आणि हे गार्डनवाले जे ढोंग आहेत ना, गार्डनवाले ढोंग, ते सगळ्या ठिकाणी MIDCत बंद झाले पाहिजे। एवढ्या दिवस लोक म्हणतात की अविनाश गजानन संखेचं नाव घेऊन बोलू नका। दायित्व जर तुमचं असेल तर नाव पण तुमचंच होणार आणि आरोप पण तुमच्यावरच लागणार। आणि ह्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पण तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे। का तुम्ही पाहिलं नाही? देखभाल दुरुस्ती विभाग, देखभाल पाहणे दुरुस्ती, त्याच्यात दुरुस्ती करणे विभाग,
मग तुमच्या नावातच तुमचं कर्म लपलेलं आहे, मग तुम्ही ते कर्म पाडलेलं नाही म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये असं आमची जाहीर मागणी आहे. धन्यवाद मित्रांनो.